यावरून एवढी चाली करत असतो काय ना. घे दौड घे आपला कडा आपला. तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल दिलीप फुलूर आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण आज जाम दिवसातनं भेटतोय कारण मध्ये काय ब्लॉग मी बनवलेले पण ते पोस्ट केले नाही कारण एडिट केले नव्हते. तर आता आपल्या गणपतीचे ऑर्डर चालू झाले, गणपती शो चालू झालेत आणि आज पहिला शो आपल्याला. तर आता आलो आपण डायरेक्ट जॉली हाऊसवरती. जॉली हाऊसवरनं जाऊन आलो. सामान वगैरे जरा जाम दिवस तसाच होता तर मग त्याला आता हे जरा रिपेअर केला आणि आता तिकडनं आलो बालाजी गार्डनमध्ये. इथेच आपल्याला शो आहे त्याच्यामध्ये. आणि आता आलो आहे जरा बरं जेवलो नव्हतो तर आता आम्ही चाललेलो जेवायला. मोगली आला आहे आणि राज फोरला घेऊन जातो आता परत इकडनं ईस्टवरनं आता वेस्टला जाऊ. आणि आता दिवेचे आपले फंटर पण येतात त्यांना आता घ्यायला बी जायला लागेल तिथे. त्यांना कोपर स्टेशनवरनं आपण पिकअप करू आणि मग नंतर जाऊ डायरेक्ट ऑर्डरच्या इथे. आता जॉली हाऊसवर जाऊन नंतर शूट करीन. आणि आपल्याला एक दुसरा शो आहे ना आजचा 8 वाजता. तर 8 वाजता येतो. आता डायरेक्ट इथे राजगंगा बघा, इथे हा मंडप आहे. डायरेक्ट गावात आहे हा लोकेशन. तर मग आपण इथेच येऊ. आणि आत्ताची पहिली ऑर्डर दुसरी आहे आणि नंतर ही ऑर्डर दुसरी आहे. म्हणजे 2 ऑर्डर आहेत. तर दोन्ही ऑर्डर तर लोक एकाच मध्ये शूट करणार आहे. आता आपण जाऊया वेस्टला. आणि आता आपण आलो ते सलीम बिर्याणीच्या इथे. आणि हा बघा हा एक आपला बेंजो पार्टीचा हे हा एक आपला बेंजो पार्टीचा हे मित्र आहे. त्याची पण स्वतःची बेंजो पार्टी आहे. आज ऑर्डर कुठं आम्हाला कल्याणला आहे आणि आयरेगावमध्ये बालाजी गार्डनला. आता जाऊया जरा जेवू आणि नंतर ऑर्डरला जाऊ. हा यांचा सेटअप आहे सलीम बिर्याणी. आणि बघा हा चुवा त्यामुळे हात धुवू द्या नंतर आतमध्ये गेला शूट करू. हात धुवू द्या पाहिजे. आता आली आहे पनीर बिर्याणी मागवली. ॲक्च्युली श्रावण चालू आहे मोगलीचा आणि माझा व्हेज खातो. आणि हा बाई आपल्याकडे काय हे नाही राजला काय वारबीर नाही. डायरेक्ट झोड घ्यायची सुरुवात करायची. मासे पण ठेवले त्याने आतमध्ये हॉटेलमध्येच आहे. ते फ्राय बी करत असतील ना. श्रावण आहे ना, श्रावण आहे आणि हे तुम्ही बघतोय बघा ही चिकन बिर्याणी इथे आणि आपल्या इथे पनीर आहे. चिकन शोधतो माहिती चिकन शोधतो माहिती काय रे. नाही पनीर आहे पनीर. मला वाटलं मी बोललो पीस कसला दिला बरा. तर आता जरा खाऊ आणि नंतर तुम्हाला भेटतो. मी जरा सकाळपासून काय खाल्लं नाही. सामान वगैरे जाम फिट केला मग विजेल वगैरे मारला. सामान राहिलेले करायचे पाणी वगैरे चेंज केले. काही दिवस झाला सामान काढला नव्हता ना. आता घे दौड घे आपला कडा आपला. चला आता झालंय खाऊन. आता जाऊ डायरेक्ट आपण कोपर स्टेशनला त्यांना घ्यायला. गाडीत बसू. याची गाडी ब्लॅक फ्रेम केले दिसत बी नाही बोल काय. आता डायरेक्ट त्यांना जाऊ. गुज्जू आणि दादू येते त्यांना घ्यायला जाऊ. एक दिवसाचा फोटो आला आपल्या इथे. चला भेटू डायरेक्ट तिकडे जाऊन.
पोहोचले दुसऱ्या ऑर्डरला. पहिली ऑर्डर आपण वाजून झालोय, आता वाजूया दुसऱ्या ऑर्डरला आलोय. आता ही ऑर्डर पण काहीतरी 3 तास नाही 2 तासाची झाली, 2 तासाची ऑर्डर. आणि रात्री पण एक ऑर्डर आहे 10-11 वाजता. आज 3 ऑर्डर एकाच ब्लॉगमध्ये टाकणार आहे, काय वेगवेगळं बनवणार आहे त्याला. तर आता आपण आलोय इथे मडवी बंगल्याच्या इथे आयरे गावात, आणि सेटअप आपला रेडी आहे. आणि आता आपल्याला पुढची ऑर्डर कुठे आहे जरा सांग आपल्या ह्याला. तिसरी ऑर्डर तिसरा बेंजो लावला आपण. हां, तिसरी ऑर्डर तिसरा बेंजो. आणि नंतर एक अजून एक ऑर्डर आहे ती आपल्याला आय थिंक आयरे गावात आहे. त्यानंतर आयरे रोड. हां, नंतर एक आयरे रोडला पण आहे, ती रात्री 11 वाजता येणार आहे. ती पण आपण ब्लॉगमध्ये घेऊ. आणि 1 वाजता काटायला 1 वाजता काटायची कन्फर्म नाही अजून, पण बघू कसं काय ते.
अशाच रीतीने आपली तिसरी ऑर्डर पण समाप्त झाली आहे. आता चौथ्या ऑर्डरला चाललो आहे. चौथ्या ऑर्डर कुठे आहे? कुठे लोकेशन? बालाजी गार्डन आयरे गावात, पटरीच्या त्या साईडला. आता आपण जाऊ तिकडे. काल पण तुम्हाला काल मी मंडप दाखवला. दुसरा आगमन. हां, दुसरा आता आगमन आहे त्यांचा, त्याच ह्याच्यामध्ये आहे पण दुसऱ्यांचा आहे. तर आता तिथे जाऊ आपण. आणि हा बघा आला आहे देवावरनं हिरो. आणि आजचा कॅमेरामॅन पंडित शर्मा, रिपोर्टिंग TV9 वरनं आलेला. त्याने आजचे स्टेक त्यानेच घेतलेत सगळे. आता बघू कसे आता झालेत का नाही. धन्यवाद मला मदत केल्याबद्दल. आज आमच्याकडे कॅमेरामॅन नव्हता, एक्स्ट्रा मुलगा नव्हता, सगळे वाजवत होते. एक्स्ट्रा जो मुलगा आहे तो आजारी पडला आहे. मग त्याला आम्ही बोललो आजारी आहे. हा आजारी नाही. आता ह्याला बोललो असतो मी, जाऊ त्याचा ब्लॉगमध्ये आहे म्हणून त्याला आता बोलणार होतो मी. त्याला रात्रभर फिरायला काय वाटत नाही, पण त्याला ऑर्डर आल्यावरती आजार येतो डायरेक्ट. फिरणार रात्री 1 वाजता उल्हासनगरला जातात जेवायला भर पावसामध्ये. पण त्यांना आता वाजवायला आला म्हणून तो हा उल्हासनगरला. हां तर तुम्ही आता हे करा. नाही रे हां चार्लीमध्ये. आणि आपल्याला सांगतात तिथे आल्यावरती अरे थकलोय रे, अरे असं झालं रे, असं नसतं. लक्षात ठेव, एक वादक कधीच जीवाला थकत नाही, समजला. आयुष्यभर वाजवतच राहतो तो. किती थकला तर एक वादक आयुष्यभर वाजवतच राहतो, तो काही थांबत नाही. आणि आपण आला आपल्याकडे वेस्टवरून. तुम्ही याला बघितलं असेल खूप वेळा. आपला स्वप्नील म्हणून मित्र आहे, स्वप्नील कदम SK समर, त्याच्या ब्लॉगमध्ये नेहमी असतो. मग तो आज आपल्याकडे आला आहे वाजवायला. आणि गणपतीचा सीझन कॅरी ऑन करणार आहे आपल्याकडे पूर्ण. आणि मला असं वाटतं की पुढचा फॉर्म पण पूर्ण टाकला आहे. आता आपल्याकडे जमा झाला आहे. चला आता आपण जाऊया आपल्या चौथ्या ऑर्डरला. आयरे गावात ट्रॅक केले तुम्हाला सांगितलं. आता आलेलो जॉली हाऊसवरती. पोरं आता इथे होती. आता थोडासा गॅप होता 10-15 मिनटाचा. आता झालं आहे. आता त्यांचा गणपती पण आला आहे. तर जाऊ तिकडे आता वाजवू. आणि त्याच्यानंतर पण अजून एक ऑर्डर आहे. तर ती कन्फर्म झाली का अजून माहीत नाही. पण मग 5वी ऑर्डर पण आपण एक वाजवून टाकू. ॲक्च्युली एक दिवस गणपती बाप्पांचं स्थापना उद्या होणार आहे, बट एक दिवस अगोदर खूप जण मूर्ती आणतात. तर त्याला आपल्याला अशाच ऑर्डर असतात मोस्टली, घरगुती गणपती. आणि आगमनाच्या त्या आधी होत्या मंडळाच्या. वन साईड हिरो आमचा बंटी वन साईड हिरो. वन साईड टाकी वाजवतो. टाकी म्हणजे कॉन्सेप्ट तुमच्या भाषेत. कॉन्सेप्ट यस. आणि हा बघा कॅमेरामॅन आता घेऊन आलोय करायला मी. बघू आता व्हिडिओ काढतो. अच्छे से व्हिडिओ निकाल रे, मतलब दिखना चाहिए पुरा मी. नाही तर तू दाखव हो वेगळीकडे कॅमेरा फिरवतो मध्येच बंद करतो. आता मगाच्या पण व्हिडिओ कशा काढल्यात बघू. आता त्यांना जरा थोडा पण क्रॉप करून टाकायलाच लागते.
गार्डनची पण ऑर्डर संपली आहे. आता 5वी ऑर्डर आजची आहे. मला असं वाटतं की आजची लास्ट ऑर्डर. आता ती आहे आयरे रोडला. आता आपण आता जाऊया तिकडे. आता आलो गुज्जूला घेऊन. चल गुज्जू गाडीत आलो. आणि ॲक्च्युली रिक्षामध्ये काटे वगैरे काय ठेवलं पण नाही. ड्रम पण घेऊनच निघलो कारण तिकडे जाऊन लगेच वाजवायला लागेल. तिथे पण गणपती येऊन थांबला आहे. आणि आजचा दिवस असाच गेला. ॲक्च्युली सगळे गणपती येऊन थांबलेले आहेत कारण नाही त्या वेळेस गणपती लेट येतात. म्हणजे समोरचे लेट घेऊन येतात. पण या टायमाला सगळ्या याला गणपती बरोबर टायमावरती आले म्हणून आम्हाला थोडं हे झालं. चला आता जाऊया तिकडे. हा एक आमच्या इथं नमुना आला त्यावरून एडी चाली करत असतो काय ना काय. आणि आता आपण पोहोचलो लोकेशनला. इथे आतमध्येच मूर्ती आहे ती गणपती बाप्पांची. आता तीच आपण आता तिकडे नेऊ पुढे. तिकडे वाजवा चालू करायचं. आता असं एक ऐकायला आलं आहे मला की ह्या ऑर्डर नंतर पण एक ऑर्डर आली आहे. ती रात्री 11 वाजता आहे. आता तर 9 वाजलेत. तर बघू कसं काय ते अजून आपल्याला एवढी आयडिया नाही. रात्रीची ऑर्डर फिक्स आहे का नाही. पण ही लवकर झाली तर मग ती पण वाजवायला जाऊ. आता सगळं
अशाच रीतीने आपला 5वा कॉल पण संपन्न झाला. आता डायरेक्ट आलो जॉली हाऊसवरती. रिक्षा अजून येते, आता सामान वगैरे ठेवू. आज 5 ऑर्डर वाजवल्या पण असं अजून वाटलं नाही. अजून एक ऑर्डर आलेली पण आता 12 वाजले, तर ती ऑर्डर आपल्याला लेटच झाली असती म्हणून आपण एक मित्राला कॉल केला आणि त्याला ती ऑर्डर फिरवली. नाही तर मग 6वी ऑर्डर पण आज वाजली असती. पण आज जाम मजा आली वाजवायला. आता ब्लॉग लास्टपर्यंत बघा, तुम्हाला पण जाम मजा आली. ॲक्च्युली वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, वेगवेगळे मंडळ आले, वेगवेगळे घरगुती गणपती आले, सगळ्या ठिकाणी वेगवेगळे सॉन्ग वाजवले. तर आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.